शेवग्याची काठी आहे लागल खराट खराट. खा चांगलं लागतंय ना. काय निसर्गाची किमया बघा. कुठं जाऊन बघू. बघा आता कसं बघता बघा. कुठं बघू पण गोडच्या गोड लागालाय. एक नंबर आहे. काय झालं काय काढायला दुई सासून मधमाशा कुठं कुठं आहे बघू. हो हो हे मध काढलं त्याला बी हाय त्याला बी आईला या म्हणलं तरी नाही. कुठं आहे या की इकडं कुठं आहे झाडावर नसतं काय. त्या झाडाला होत हे येत नाही हे नाही काय नाही योगिता नाही पोळ असते नाही काही जाळून काढलं काय. आता त्याला असं घासते माझ्या इथं बसली होती ओखाला येऊन बसले. सावली तर पंचायत योगिता पळीत ना. होक हो इथं माशी होक 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 हो इथं हाय हो त्याच्यात मध आहे. नाही नसते मध चल इथं बघ कसा मध देशी मध हा देशी मध घरच्या घरी हो. हो का बाय. हो माझ्या हातावर खाते ओके घे असं घे घे सगळं. हो पादाला दे ग. हे वाटी बिटी पाहिजे रे लय नास व्हायला लागला मध. मग काय तर मिळत पाय नाही पोळायला लोकांना लागलं ग. माझं पाय चप्पल नाही 300 काय नाही. रुपयाला असलं असतंय 300 रुपयाला माहित आहे का हे एकाला जाते ती या कसं आहे गावरान मध बघा आपल्या आपल्या शेतातला. एक नंबर. कातर घे चला. चल चल लवकर चला सांगायला लागलंय बघू जसा काढला एकदम ओरिजिनल हानी आपला रानातला. एक नंबर. ताट भरून मध निघाला ताट भरून. एकाला येते कसं आहे ती. माणसं मग हुडकं जाते ती सगळी माशीकडं असेच ह्याचं नियोजन आता स्वच्छता करून घ्यायची नाही आता वाचायचं आणि पिळायचं. काय त्याचं कशाच असते हेच का हेच खाऊन झाल्यावरच आहे ना. खाऊन झाल्यावर द्यात ते मी काठी चाटत बसते.